त्याला सांगतात नाही, पण आता ते आमचं उत्पन्न तर गेलो बॅगच देणार आहे फक्त. ते बॅग देणार आहे, पण आमचं उत्पन्न गेलं ना वर्षभर. मग आम्हाला एकरी 10 पोते पिकत होतो, 10 पोते 5,000 पकडत एकरी 50,000 उत्पन्न झालं असतं. हा निघालो असतो तो, निघालोच नाही तर आता काय होणार. तेराचा खर्च केला ना? तेराचा खर्च केला. मजदूरी बियाण्याचं पूर्ण केला. जाते ना, आता निघतच नाही ना. वेळ गेली म्हणते ना. सोयाबीनची वेळ निघून गेली आता. 15 जून ते 15 हा. जुलै पर्यंत पेरणी करायला लागते. पण आता वेळ गेलीच ना आपली. नाही, काहीच नाही. आज 13 तारीख आहे ना. आज 8 पासून पाऊसच नाही. पाऊसच नाहीये. किती दिवस पाऊस नाही अजून? आता 20 पर्यंत म्हणत आहेत. कोणी 17 पर्यंत म्हणजे त्या ज्या सोयाबीनला आपल्याला वेळ लागत होता ती वेळ निघून गेली आहे ना. आणि आता पाऊस नाही म्हणते. पेरण्या करावं तर कसं करावं लोकांनी? तेच फक्त तुमच्या तालुक्याचे आहे. इतर तालुका हा? यापेक्षा जास्त आहे. दर्यापूरमध्ये जास्त आहे म्हणते. नाही नाही, खूप आहे. दर्यापुरी जास्त आहे, बाकी ठिकाणी खूप जास्त आहे. दर्यापूर जास्त आहे. हा. चांदूर रेल्वे अमरावतीमध्ये किती आहे? अमरावती 250 आहे. दर्यापूर मेजॉरिटी आहे. अचलपूर एवढे आहे. तिचं नाव बुस्टरचं कंपनीचं नावाचे बूस्टर कंपनी जी आहे त्याचं हुतुतू नावाचं सोयाबीनचे जे बीज होते आपले पूर्ण अमरावतीमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेले आहे. आजही सुद्धा गाडगेनगरमध्येही झाला आणि मागेही गुन्हा दाखल झाले. आज आपण शेतकरीचे शेतातच आलो की खरी पोझिशन काय. पहिले जेव्हा बियाणं दिलं मागच्या वर्षी एवढा चांगला होता बियाणं म्हणतं त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला. तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले. तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचं निघाला. आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी पैसे लावले, मजदुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमचं शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती. आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली. पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागत आहे. तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे. पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे. की शेतकरी राजा, आम्ही नेहमी राजाच म्हणतो, त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर शेतकरी राजा फाशीवर जातात. तर अशा बोगस कंपन्यांना पहिले जर आपण सबक शिकवलं तर येणारा भविष्य आमच्या शेतकऱ्यांचं सिक्युअर राहील. ते मेहनत करतात, रात राबतात शेतामध्ये. आणि पहिली पेरणी झाल्यानंतर किती मेहनत लागते, किती कष्ट लागते, किती पैसा लागते, किती उन्हात रक्ताचं पाणी करावं लागते. आणि ते बी बियाणं जर बोगस निघाला तर शेतकऱ्यांनी जावं कुठे. आणि जेव्हा कंप्लेंट होतात तर कंपनीचे साधारण लोक म्हणतात की आम्ही बाई पोथं घेतले, पॅकेटं घेतले 4, आम्ही ते देऊ. बाकीचं कोण पाहिजे. म्हणून माझी विनंती राहीन आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना, जिथे जिथे असे बोगस बी बियाणं देणारे कंपन्या आहे त्यांच्यावर परमनंट ब्लॅकलिस्ट लावा. आणि असे लोक आपल्या महाराष्ट्रात नकोच आहेत जे शेतकऱ्यांना त्रास देते.